राधे राधे मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचा हार्दिक स्वागत आहे. गाईज आज आम्ही आलेलो वृंदावनमध्ये प्रेमानंद बाबाचं दर्शन घ्यायला. ते यांच्यामुळे आम्हाला आज दर्शन भेटतो. मग आता इथं आम्ही रांगोली पण काढलेलं आहे. गाईज झाले आम्ही रात्री 2 वाजता इथं 1 वाजता येऊन उभं राहिलं. गाईज आता प्रेमानंद बाबा येतील तेव्हा दर्शन करू मस्त. इथे गर्दी काहीच नाही, अजून नंतर पण खूप मोठी गर्दी होणार आहे. तेव्हा तुम्हाला दाखवतो, एंट्री होऊन द्या. आता रात्री वाजलेला आहे आधीच. आता प्रेमानंद महाराज येणार आहे, त्यांच्यासाठी आम्ही सुंदरशी अशी या प्रकारची रांगोली काढलेली आहे फुलांची. सगळ्या म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची काढलेलं आहे. असे लास्टपर्यंत आहे गाईस. तर पहिले पण तुम्हाला दाखवलेलं होतं. तर आता यायचं वेट करू आम्ही. 5-10 मिनट रंगोली के आगे आप ही खड़े हो यार, पीछे यार. ये तमाम आगे चल. जय राधे राधे. जय भैया वहीं आगे राधे राधे. भैया रुक जाइए. बाबा आप सबसे प्रार्थना है, यही रुक जाइए, साइड से मत भागिए. आपके भागने से किसी को चोट लग सकती है. राधे राधे. यहीं रुक जाओ भैया, दर्शन. फायनली गाईज आम्ही प्रेमानंद बाबाचे दर्शन करून आले. मी गाईज त्यांना आवाज दिला, त्यावेळी माझ्याकडे बघलं. तो क्षण काय होता गाईज, मला काय सांगू का. एकदम अप्रतिम करणारा क्षण होता. आम्ही आता आलो, आम्ही सगळी 1 2 3 4 5 जण 6 जण गेले होते गाईज. आम्ही जीवन संतुष्ट आहे. आता आज जाऊन कुठला आहे माहिती आहे का, आज कुठला दर्शन आहे आपलं, आज बाकी बिहारीचं दर्शन आहे. मथुरा अख्खा आहे, तुम्हाला दाखवतो. चल काही आता आम्ही सकाळचे गेलं प्रेमानंद बाबाचे पाया पडायला, दर्शन झाला. आता आम्ही चेकआउट करून चाललेलो आहोत. पहिले बाकी बिहारीचं टेम्पल करून हे बघा सगळी चालले. आता आम्ही चाललेलो बाकी मग तिथून बघूया इस्कॉन टेम्पलला पण आम्हाला जायचं आहे. तर 12:30 वाजता मंदिर बंद होईल, त्याच्यामुळे आम्ही नाश्ता सुद्धा नाही केला. मग आता आम्ही दर्शन घेऊ आणि मग नाश्ता करू. दिसतील तुम्हाला मला बघू शकता. आपल्या मनात तुम्ही बघू शकता. बाके बिहारी मंदिरमध्ये आलो आहोत आम्ही. खूप गर्दी गाईज. आता आम्ही निघलेलो आहे बाकी बिहारीचं दर्शन करून. त्यांचं दर्शन म्हणजे साक्षात देवच होते. मग आता आम्ही निघलो, आता जेवायला चालल्या. जिथं आम्ही पहिले जेवलेलं जेवायला तिथंच चालल्या का दुसऱ्या जागेवर चालल्या. इथं सगळ्या तर वापस गाडीमध्ये बसलेल्या आहेत. चला तुम्हाला एकदम मजा आहे. आता आम्ही चालल्या जेवायला, थांबल्या. त्याच हॉटेल पाहिले होतं, इथंच आम्ही जेवायला ज्यूस पिलेला होता. तो तुम्हाला इच्छितो की तो ज्यूस बिलकुल पण नका पिऊ. काही अशा प्रकारच्या हॉटेल तुम्हाला आता बघून मेनू पहिले आपला मेनू बघायचा, काम करायचं नसतं.
हाय गाईज, आता आम्ही चाललेला इस्कॉन टेम्पलला, पण आता बाहेर जाऊन पाऊस पडतो ना, त्यामुळं आता सगळे रूममध्येच थांबलेला आहे. बघू शकता त्यावेळी सगळं एकदम भारीवाली तयारी केलेली, सगळे लोक घागरा घातलेला गाईज. हाय गाईज, आम्ही घागरा वगैरे सगळं मेकअप करून राहिलो आहे, पण पाऊस खूप पडतोय त्याच्यामुळे आम्ही रूममध्येच थांबलो आहे. तर बघा जर पाऊस जातोय का, जर गेला तर आम्ही प्रेम मंदिर आणि इस्कॉन टेम्पलला आम्ही जाणार आहे. असंच खूप मजा येईल गाईज, पण पाऊसला आणि या घातले ना सगळे इथे. गाईज आता मी बाहेर आलो की पाऊस पडून जरासे थांबले, पण तरी चिमचिम पडतो पाणी. आम्ही इस्कॉन टेम्पलला आहे, आम्हाला नाचाचं विचारायचं आहे गाईज, पण बघू कसलं तरी गाईज तिथं आवाज येतो. गाईज आता आम्ही निघालो, सगळी इथं आलेल्या आहेत, सगळी इथं जमा झालेल्या आहेत. पुढं नाही तोंडावर नाही येत. गाईज आता आम्ही निघालो इस्कॉन टेम्पलच्या डायरेक्शनमध्ये. इकडं गाईज आता आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये एंट्री केलेलं आहे. ही एंट्री काय अशी दादाने चरूला इथले, कारण चरू झोपले ना. आता आम्ही एंट्री करू. काहीच मला कसा दिसत, पण श्रीकृष्ण दिसत असतील. आता आम्ही अशी जागा आले होणार, आमची समाधी स्वामी प्रभू. आम्ही आता श्रीराम म्युझियममध्ये आलेलो आहे बघा. गाईज आता आम्ही चाललो वापस
आखा एक्सप्लोर केला सगळा मस्तपैकी तुम्हाला दाखवून ब्लॉगमध्ये ते दिसलाच असेल. आता मी चाललो पोचलेला आहे. मग आता जरासा आराम करेन, हातपाय धुवेन, तोंड धुवेन, सगळी जाऊ डिनर करायला.